मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करतात. घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य मिळवण्यासाठी महालक्ष्मी गुरुवार व्रत, वैभव लक्ष्मीचे व्रत असे काही व्रते आपण करत असतो. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी गुरुवारची पूजा ही 27 नोव्हेंबरपासून सुरू आहे. यंदा मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार आले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण तिथी, पूजाविधी, आरती, महालक्ष्मी अष्टक आणि कहाणी जाणून घेऊया. यंदा मार्गशीर्ष गुरुवार हा 27 नोव्हेंबर, 4 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 18 डिसेंबर 2025 असे आहेत. महालक्ष्मीची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया. पूजाविधी. पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून तेथे रांगोळी काढावी. रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवावा. पाटाच्या चारही बाजूने रांगोळी काढावी. चौरंगावर लाल कापड घालून त्यावर तांदूळ ठेवावे व त्यावर हळदी कुंकू व्हावे. तांब्यात दुर्वा, सुपारी, 1 पैसा टाकावा. कलशाला बाहेरून हळदी कुंकवाचे बोटे लावावे. तांब्याच्या आजूबाजूला विड्याची पाने किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा. हा कलश चौरंगावर ठेवावा. कलशासमोर श्री लक्ष्मीचा फोटो, श्रीयंत्र ठेवावे. त्यासमोर दिवा लावावा. प्रथम गणपतीची पूजा करून स्थापना करावी. नंतर लक्ष्मीला पंचामृताने स्नान घालून हळद कुंकू, फुले, हार, दागिने असल्यास वाहून पूजा करावी. देवीला कमळाचे फूल अर्पण करावे. फळे, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा. लक्ष्मी पूजनानंतर सहकुटुंब देवीची आरती करावी. महालक्ष्मी मंत्र पुष्पांजली म्हणावी. महालक्ष्मी अष्टक म्हणावे. नंतर महालक्ष्मी व्रतकथा वाचावी. मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना, क्षमा याचना करावी. महालक्ष्मीची आरती. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी, करवर पुरवासिनी सुरवर मुनिमाता, पुरहर वरदायिनी मुरहरी प्रियकांता, कमलाकारे जठरी जन्मविदाता, सहस्रवदनी भूधरनपूर गुणगाता. जय देवी मातुलिंग गदा खेटकर विकिरली, झळके हाटक वाटी पियूष रस पाणी, माणिकर सना सुरंग वसना मृगनयनी, शशिकर वदना राजसमदनाची जननी. जय देवी तारा शक्ती अगम्य शिव भजका गौरी, सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी, गायत्री निज बीजा निगमागम सारी, प्रकटे पद्मावती निज धर्माचारी. जय देवी अमृत भरिते सरिते अगदुरिते वारी, मारी दुर्गट असुरा भव दुस्तर तारी, वारी माया पटल प्रणमत परिवारी, हे रूप चिद्रुप दावी निर्धारी. जय देवी चतुरानने कुच्छित कर्माचा होई, लील्या सतील माते माझे निजवाई, कुसोनी चरणातळी पद सुमने क्षाई, मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाई. जय देवी जय महालक्ष्मी, वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी. जय देवी. महालक्ष्मी अष्टक. श्री गणेशाय नमः. नमस्तेस्तु महामाये, श्रीपीठे सुरपूजिते, शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे,
कोलासूर भयंकरी सर्व पापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःखहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते सिद्धिबुद्धिप्रदे देवी मुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते आद्यांतरहिते देवी आद्यशक्ती महेश्वरी योग जय योग संभुते महालक्ष्मी नमस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरी महापापहरे देवी महालक्ष्मी नमस्तुते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्माते महालक्ष्मी नमस्तुते श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषिते जगस्थिते जगन्माते महालक्ष्मी नमस्तुते महालक्ष्मी अष्टकस्तोत्रम् यः पठेत भक्तिमान् नरः सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा एककाले पठे नित्यं महापापविनाशनं द्विकाल पठे नित्यं धनधान्यसमन्वितः त्रिकालय पठे नित्यं महाशत्रुविनाशनं महालक्ष्मी भवे नित्यं प्रसन्ना वरदा शुभा इति इंद्राधिकृत महालक्ष्मी अष्टक स्तोत्रार्पणमस्तु। संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करून नैवेद्य दाखवावा. गायीसाठी नैवेद्याचे एक वेगळे पान काढावे. संध्याकाळी सहकुटुंब आनंदाने भोजन करावे. दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी घरात शिंपडावे. पाने घरातील चारही बाजूंना ठेवावे. नंतर निर्माल्यात टाकावे. असे दर गुरुवारी म्हणजेच 5 गुरुवार करावे. शेवटच्या गुरुवारी कुमारिका किंवा शवासनांना बोलवून हळदी कुंकू फळं दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रतकथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा. यालाच उद्यापन असे म्हणतात. वैभव लक्ष्मीचे व्रत पण असेच रित्या करतात. श्री महालक्ष्मीची अनेक रूपे नावे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी महालक्ष्मीला ओळखले जाते. मार्गशीर्ष गुरुवार व्रतकथा. द्वापर युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडले. एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव भद्रश्रवा होते. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती. त्या राजा राणीच्या कन्येचे नाव श्यामबाला असे होते. एकदा लक्ष्मी देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. फाटकी वस्त्रे घातली, आधारासाठी काठी घेतली आणि ती राणीच्या महालात आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग तू? कुठून आलीस? तुझं नाव काय? म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आली. कुठे आहे ती? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील. तुझा अवतार पाहून त्या तुला हाकलूनच देतील. तू इथे थांब थोडा वेळ. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका व्यापाराची पत्नी होती. तो व्यापारी फार गरीब होता. या गरिबीला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली.
तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मीची व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद आला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. ह्या जन्मी त्याचा जन्म राजकुळात झाला आणि देवीच्या कृपेने आता राणी पदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल का व्रत? मी करीन ते नेमाने. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वासा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व निघणार तेवढ्याच राणी महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली. म्हणाली, कोण ग तू? इथे कशाला आलीस? जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिली. ती म्हातारी म्हणजेच प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. नी कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते. राजकन्येचे हे बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ते संसार सुखाने करू लागले. शांबालानेही महालक्ष्मीचे व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबालाचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीच्या व्रताने प्रभावाने तिचा संसार सुख समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्राश्रवा आणि राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्राश्रवाला फार वाईट वाटे, पण तो काय करणार. एक दिवस भद्राश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून चालून तो खूप दमला होता, म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्राश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शांबाला आणि मालाधारने रथ पाठवून भद्राश्रवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्राश्रवा वाड्यात राहिला. पाहुणचार घेऊन भद्राश्रवा घरी जायला निघाला. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्राश्रवा परत जायला निघाला तेव्हा शांबालाने एक हंडा भरून धन दिले. तो हंडा घेऊन भद्राश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून चंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्याचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, फक्त कोळसा. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्राश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. एक दिवस चंद्रिकेच्याही मनात आली. लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. चंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांबाला व्रताचे उद्यापन करत होती. शांबालाने आईकडूनही व्रत करवून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून चंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव राज्य मिळाले. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून शांबाला माहेरी आले. पण वडील भेटायला आले असताना त्यांना शांबालाने
कोळसा भरलेला हांडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालाचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही. राणीने एक प्रकार तिचा अपमानच केला होता. पण श्यामबालाला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी दिलेला हांडा परत घेतला, त्यात मीठ भरले व तो हांडा घेऊन आली. स्वगृही आल्यावर मालाधरने श्यामबालेला विचारले, माहेरून काय आणलंस? श्यामबालाने बरोबर हांड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून पाहिले तर हांड्यात मिठाचे खडे होते. मालाधर चकित झाला व विचारले, हे काय? मिठाच्या खड्याचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेल. त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी केले. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग श्यामबालाने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात काय, जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावेने करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये. नित्य नियमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे. म्हणजेच देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करेल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवाची सफळ संपूर्ण. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि त्याचसोबत व्हिडिओ आवडल्यास थँक्स बटनवर क्लिक करायला विसरू नका हां.